मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आत्मपरीक्षण आणि भावना स्पष्टता ह्यावर आणि विवेक ह्यावर भर देण्याची शक्यता आहे. 12 मे रोजी वृश्चिक राशीत होणारा पूर्णचंद्र तुमच्या अंतर्मनातील भावना प्रकट करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करेल, ज्यामुळे नातेसंबंधामध्ये पारदर्शकता आणि विश्वास वाढण्याची तुम्हाला चांगली संधी मिळेल. करिअर आणि व्यावसायिक जीवनामध्ये नवीन संधी मिळतील. नवीन संधी तुम्हाला नवीन आव्हाने देखील निर्माण करतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. नवीन प्रकल्प आणि जबाबदाऱ्या स्वीकारताना काळजीपूर्वक विचार करा. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मीन राशीच्या जातकांना संमिश्र परिणाम देणार असून मागील गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र नवीन गुंतवणूक म्हणजेच रिइन्व्हेस्टमेंट करताना सावधगिरी बाळगा. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक खर्च शक्यतो टाळा. प्रेमसंबंधात पारदर्शकता आणि विश्वासाला महत्त्व द्या. पूर्णचंद्राच्या फुलमूनच्या प्रभावामुळे भावना तीव्र होतील, त्यामुळे संवादात स्पष्टता ठेवा. भावनांवर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना शब्द चुकीचे जाणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांतता आणि संतुलन साधणे आवश्यक आहे. मनातील भावना प्रत्येक वेळी प्रकट करणे आवश्यक नाही. ती प्रकट करण्यापूर्वी आजूबाजूच्या परिस्थितीचा जरूर विचार करावा. महत्त्वाचे निर्णय घेताना संयम ठेवा. कुटुंबातील वादांमध्ये शक्यतो तटस्थ राहण्याचा प्रयत्न करा. मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ रंग आहे केसरी. शुभ अंक आहे 3 व 9 व मीन राशीसाठी घातवार आहे शुक्रवार. म्हणजे शक्यतो कुठल्याही कामाची सुरुवात शुक्रवारी करू नका. येणाऱ्या आठवड्यासाठी मीन राशीच्या जातकांना शुभकामना.